महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. भाऊ, पालिका निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. कुठपर्यंत सगळं आलेलं आहे? कारण अवघे काही दिवस राहिले उमेदवाराचं. खरं तर सर्व ठिकाणी त्या ठिकाणचे असणारे पालिकेमध्ये महायुतीचे असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी ते सर्व ठिकाणी चर्चा करतायत. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे फार अडचण असते की कोणती जागा कोणाकडे घ्यावी किंवा काय करावं या संदर्भातल्या बऱ्याच अडचणी असू शकतात. त्यामुळे की पदाधिकारी पूर्ण त्यांच्या सेटिंग्स 3-3, 4-4 सेटिंग्स त्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत. लवकरच त्या सर्व ठिकाणी जे काही तिथले खाली असणारे पदाधिकारी त्या संदर्भातले निर्णय घेतील त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपल्यापर्यंत. भाऊ, ठिकाणी भाजपची ताकद वाढली आहे. कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल आणि वाढलेली ताकद खरं तर जास्तीत जास्त जागांवर भर राहिलं. 4-4 वाजेपर्यंत तुम्ही बसताय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील बैठका होत आहे. 4 दिवस राहिलेत भाऊ, काय वाटतंय? वाढीव जागांमुळे सगळा गोंधळ राहिला. मला तर माहीत आहे की निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड मेहनत करावी लागते, प्रत्येकाशी चर्चा कराव्या लागतात. त्यामुळे थोडासा रात्री शांतता असते, त्यामुळे रात्री थोडंसं शांततेमध्ये चर्चा करणं थोडंसं सोपं असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला अशा चर्चा ज्या आहेत त्या रात्रीच्या वेळेला. देवेंद्र फडणवीस आणि तुमचं एक यशस्वी मॉडेल जे आहे ते या निकालामध्ये पाहायला मिळालं होतं. आता पालिका निवडणुकामध्ये देखील हे यशस्वी मॉडेल पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे का? हे 29 महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका 15 तारखेला होऊ घातल्यात. मला खात्री आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात आमचे सर्वांचे लोकप्रिय असे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये अतिशय चांगलं काम या वर्षभरामध्ये झालेलं आहे. NDAचं गेल्या 11 वर्षामधलं काम आणि आत्ता देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं काम या सगळ्या गोष्टीमध्ये मुळे एक पॉझिटिव्ह असा पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी असं वाटतं आहे, वातावरण तर तसं सांगतं आहे की महायुतीचेच सर्व ठिकाणी महापौर होतील. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.